नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पेपरफुटी आंदोलनावर चंद्रकांत पाटील यांचा पलटवार, विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप. नीट आणि इतर परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनावर राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. परीक्षेतील त्रुटी दूर करून प्रक्रिया सुरळीत पार पडली असून निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियाही सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलंय. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं आवश्यक ती पावलं उचलल्याचंही ते म्हणाले. मात्र आता केवळ राजकीय स्वार्थासाठी या मुद्द्याचं भांडवल केलं जात असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केलाय. संसदेचे अधिवेशन विस्कळीत करण्यासाठीच हे आंदोलन सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय. या विषयावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर सत्य देशासमोर येईल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. अजितदादांच्या जयंतीनिमित्त सांगलीत सर्वपक्षीय नेत्यांचं अभिवादन. कार्यशैली, नेतृत्व आणि विकास कामांच्या आठवणींना उजाळा. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरातील स्टेशन चौकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विविध पक्षातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अजितदादांच्या कार्याला अभिवादन केलं. स्टेशन चौकात झालेल्या या कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगीळ, विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी, माजी मंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार इद्रिस नायकवडी यांनी अजित पवार यांच्या वक्तशीर, स्पष्ट वक्ते आणि कार्यक्षम नेतृत्वाचा गौरव करत खोटी आश्वासनं न देता लोकांची कामं प्रामाणिकपणे करणारं नेतृत्व म्हणून त्यांची आठवण कायम राहील असं सांगितलं. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री सुरेश खाडे आणि प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनीही अजितदादांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. नागरिकांना महसूल विभागाचे दाखले आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळावा या उद्देशानं सांगलीतील मल्हार हॉल इथं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी प्रशासनाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाज सुखी आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध विभागांच्या 14 स्टॉलद्वारे जातीचे दाखले, आधार सेवा, 7/12 दुरुस्ती, स्वामित्व सनद, ई मोजणी, ॲग्रिस्टॅग नोंदणीसह अनेक शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. सांगलीतील टिळक स्मारक मंदिर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पश्चिम मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे यांच्या पुढाकारातून झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून 50 ते 75 रक्तदात्यांनी रक्तदान केलं, तर महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. रक्तदानासारख्या श्रेष्ठ सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेवक उदय बेलवलकर, नगरसेविका मनीषा कुकडे, केदार खाडीलकर आणि नगरसेविका अनिताताई पवार यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पेपरफुटी चौकशी, कर्जमाफी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी शेतकरी संघटनेचं लाक्षणिक उपोषण.
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सांगली जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या आंदोलनात शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करावी. तसंच प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. अशा प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या आहेत. या मागण्यांबाबत तातडीनं निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी करण्यात आली असून प्रशासनाला मागण्यांचं निवेदनही सादर करण्यात आलंय.